सलीलच्या आईचा काही फोन आला होता का हो? नाही ग, वाटत होतं येईल, म्हणजे आता ते लग्नाची घाई करतील असंच वाटत होतं. पण करतीलच, मला वाटतंय 1-2 दिवसात येईल त्यांचा फोन. आणि आपण सुद्धा विचार करून ठेवायला हवा. मालती, बघता बघता मनू जायची वेळ आली. हो ना, पण एक बरं आहे, तिचं तरी निदान मार्गी लागतंय सगळं. ती तरी किती दिवस अडकून पडणार हो या घरात. मोनाचं लग्न सुद्धा इथेच झालं होतं आणि तिचं सासरही इथेच होतं. पण मनूचं तिथे बँगलोरला आणि सासरही तिथेच. झेपेल का ग आपल्याला हे? आता झेपायचं, काय करणार? पण करमेल का ग मनूशिवाय? हो, सवय करायची, होईल हळूहळू. आणि ईशाचं काय? तिला कसं समजवणार की मावशीचं लग्न होतंय म्हणून ती आता बरोबर नसणार? हो, ईशाची काळजी आहेच मला सुद्धा. त्या बाबतीत मनूचा फार आधार होता हो आपल्याला. आता ती गेल्यानंतर कसं होणार हो आपलं? मोनाचं सुद्धा काय ठरते काही समजत नाही. डिवोर्स नंतर ही काय करणार आहे मुलगी, मला तर काहीच समजत नाही. अहो, आपण टेन्शन घेऊन काय होणार आहे? बघूया काय होईल ते. आपण तरी दुसरं काय करणार? आजोबा. अरे तू आलीस? जी, काय गप्पा चालल्यात? आता तू आणि तुझं लग्न, दुसरा विषयच काय आहे आम्हाला. खुश आहात ना तुम्ही दोघं? एकदम खुश, काही विचारूच नकोस. अगं, लग्नाची तयारी कशी करायची हेच बोलत होतो आम्ही. त्याची तुम्ही काही काळजी करू नका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना, सगळं नीट पार पडेल. चला, भूक लागली आहे मला आता. काय जेवायला आजी? भाकरी पिठलं केलंय. अरे वा, हे ऐकून भूक अजून वाढली माझी. चल वाढ मला. चल चल बस, मी वाढते तुला. आजी, मग उद्या तू कोर्टात जाणार तर? हो आजी, आता सगळी प्रोसेस सुरू केली म्हणजे जावंच लागेल. काय होईल तिथे गेल्यावर? उद्या काउन्सिलर सोबत सेशन होईल. मग आम्ही आपापले मुद्दे मांडू आणि वेगळं का होतं याची कारणं सांगू. म्हणजे वाद भांडणं होणार तर? आजी, मला माझी बाजू क्लिअर आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आणि मोनिकाचं काय होणार? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.